मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. ज्योती जन्मोत्सवाच्या माध्यमातून उलगडणार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवनपट. सातपूर ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मान्यवरांचा सत्कार, 6 वाजता अभिनेते अभिजित राजेंद्र गायकवाड यांचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर व्याख्यान, तर 7 वाजता सप्तखंजेरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सावरकर नगर येथील जांता राजा मैदान येथे होणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भरत जाधव, कार्याध्यक्ष शिवाजी काळे, समितीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बगडे, सौ मनीषा थोरात, सौ सुजाता खैरनार, सुयोग मोरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सागर अनप यांनी केले आहे. तर कोर कमिटीच्या वतीने जांता राजा मैदान येथे भव्य दिव्य स्टेजचे कामकाज सुरू आहे. कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेज व ग्राउंडची पाहणी केली. यावेळी प्रकाश महाजन, मचिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, गोविंद माळी, प्रवीण नागरे, राहुल साळुंके, दीपक गांगुर्डे, मनोज तांबे, अशोक मंडलिक, तुषार भंदुरे, शिवाजी काळे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, हेमंत सिरसाट आणि बाळासाहेब भोजने उपस्थित होते. जी येत्या शनिवारी दिनांक 11 एप्रिल रोजी आपण साजरी करणार आहोत. परिसरातील सर्व नागरिकांना सहकुटुंब या जयंतीसाठी येण्याचे आवाहन करतो, विनम्र असे आवाहन करतो. तसेच आपण त्या दिवशी संध्याकाळी समाज प्रबोधनकार सत्यपालजी महाराज व अभिनेते अभिजित गायकवाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम महापुरुषांच्या जीवनावर ठेवण्यात आलेला आहे. सर्व परिसरातील नागरिकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व जरूर हजेरी लावावी अशी विनम्र विनंती करतो. संपूर्ण सातपूर परिसरातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्या 19 वर्षापासून सतत ज्योती जन्म उत्सव हा सातपूर परिसरात साजरा होतोय आणि त्या निमित्ताने प्रबोधनपर गायकवाड यांचे व्याख्यान तसेच सतपाल महाराज यांचे प्रबोधनपर कार्यक्रम ज्योती उत्सव निमित्त गुरु शिष्य जयंती उत्सव समितीने आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचा तमाम नागरिकांनी लाभ घ्यावा. आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी असं गुरु शिष्य जयंतीचा कार्याध्यक्ष म्हणून मी सर्वांना आपल्याला आव्हान करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. गेल्या 19 वर्षापासून सातपूर पंचक्रोशीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव साजरी करण्याचा मानस घेऊन आज लावलेलं छोटंसं रोपटं हे वटवृक्षामध्ये पाहताना मनस्वी आनंद होत आहे. आणि हे सगळं करत असताना बरोबर असलेले सगळे सवंगडी म्हणजे कोर कमिटी मेंबर असतील, सालाबादाप्रमाणे दरवर्षी सर्वानुमते निवडून दिलेले सर्व पदाधिकारी असतील व परिसरातील सर्व या गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे सभासद यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सामाजिक काम आजपर्यंत होत आलेलं आहे. आणि सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या गुरुशिष्य परंपरेचा विचारधारा या नवीन पिढीला कसा पोहोचता येईल ह्या दृष्टिकोनाने विचाराची जयंती आम्ही सालाबादाप्रमाणे आज ह्याही वर्षी साजरी करत आहोत. आणि ह्या वर्षाचे विशेष आकर्षण म्हणजे दलित मित्र पुरस्कार सत्यपालजी महाराज सप्तखंजेरी वादक की गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रात घडलेल्या कृत्यावर स्पष्टपणे वक्तव्य करणारे ABB माझ्यावर त्यांची नुकतीच मुलाखत झाली. आणि कर्मकांडापासून महिला भगिनींनी कसं लांब राहिलं पाहिजे ह्या गोष्टीचा प्रखरपणे आपले विचार मांडणारे आपल्या सातपूर येथील जांता राजा अशोकनगर येथे ते येणार आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी सातपूर पंचक्रोशीतील खास करून महिला भगिनींनी व सर्व बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या विचारांचं ज्ञान आपण निश्चित घ्याल. म्हणजे आपण जीवन जगत असताना फुले शाहू आंबेडकर विचारधारा व कुठल्याही
कर्मकांडांचे बळी पडणार नाही. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव म्हणजे सातपूर शहरात साजरे होणाऱ्या गुरु शिष्य महोत्सव समितीचा ज्योती जन्मोत्सव हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 11 एप्रिल शनिवारी सायंकाळी 5 वाजता जांताराजा मैदान या ठिकाणी होणार आहे. या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक व छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांचे विचार भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपालजी महाराज यांचा समाज प्रबोधन पण कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याच भागातील एक अभिनेते अभिजितजी गायकवाड यांचंही या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर सातपूर परिसरातील पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांना व जे काही या भागात राहतात त्या सगळेच लोकांना माझी प्रामाणिकपणे विनंती असणार आहे की 11 एप्रिलचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी या ठिकाणी जांताराजा मैदानावरती उपस्थित राहून आनंद घ्यावा व सर्व समितीला सहकार्य करावे. धन्यवाद. सर्व सातपूरकर वासियांना एक नम्र विनंती का हा जो कार्यक्रम आपण 11 तारखेला ठेवलेला आहे ज्योती जन्मोत्सव निमित्त, या कार्यक्रमाला जे खंजरी वादक सतपालजी महाराज यांचं प्रबोधनकार जे कीर्तन समाज प्रबोधन होणार आहे हे इतकं अतिशय सुंदर आहे का आज जे परिस्थिती चालू आहे का जे भोंदूगिरीची, तर याच्यावर खरोखर त्यांचं ऐकण्यासारखं आहे. तर माझी सर्वांना हीच विनंती आहे का सर्वांनी या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि आपलं या ज्योती जन्मोत्सव समिती यांच्याकडून सर्वांना विनम्र असं अभिवादन. धन्यवाद. जय क्रांती. ज्योती जन्मोत्सव 2026 अध्यक्ष श्री भरत जाधव, कार्याध्यक्ष श्री शिवाजी काळे यांच्या नेतृत्वात गुरु शिष्य जयंती महोत्सव संपन्न होणार आहे. तरी मी परिसरातील युवकांना व युवतींना तसेच आपल्या परिसरातील शाळा व कॉलेज यांना विनंती करेल की आपण त्या दिवशी 199वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने जे लोक 199 वर्ष आठवणीत राहता अशी जयंती आपल्याला 200वर पूर्ण जयंती करायची आहे, 200वी. त्यानिमित्ताने सर्व युवकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सत्यपाल महाराज यांचा उत्कृष्ट असा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे आणि तसेच मी परिसरातील सर्व नागरिकांचे व कोर कमिटी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय ज्योती, जय क्रांती. अशोक मंडलिक, शिवजयंती उत्सवाचे जनक, त्याचप्रमाणे भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते, स्त्री शिक्षण व शूद्र अतिशूद्रांना व्यवस्थेने नाकारलेले शिक्षण सुरू करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गुरु शिष्य जयंती महोत्सव सातपूर विभागामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो. यावर्षी देखील अशोकनगर येथील जांताराजा मैदानावरती ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. अतिशय प्रबोधनपर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. सत्यपालजी महाराज यांचं प्रबोधनपर कीर्तन प्रवचन या ठिकाणी होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा व या जयंती महोत्सवामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.